हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व चांगले असाल. तर मी नीतू आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आपला आहे सामान आणलेल्याचा दुसरा दिवस, कारण की रात्री पण खूप उशीर झालेला आहे. आम्हाला सामान वगैरे लावलेलं आहे, तर थोडंफार बरंच राहिलेलं पण आहे माझं किचनचं. अजून याच्यामध्ये पॅक आहे दोन्ही याच्यामध्ये, ते पण लावायचं आहे. आणि आवरावरच खूप चाललेली आहे. आता सकाळी उठली, सर्वात पहिले माझं चाललेलं आहे की पूजा वगैरे आवरून घ्यायची. आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. आधी तर मी हे लावून घेतलं, आपलं पाईप होता नवीन रेग्युलेटर, ते लावून दिलं मला फौजी साहेबांनी. आणि मी पहिले गॅस साफ करून घेणार आहे. माझा चुला आज लावणार आहे मी, तर तो साफ करून घेणार. आणि त्याच्यानंतर दूध वगैरे ठेवणार सर्वात पहिले तर गॅसवर पहिल्यांदा आज. आणि पूजा करून घेणार आहे आज छान घरात. तर इथे मी अशापैकी हे लावून नवीन रेग्युलेटर आणि हे मिळते आम्हाला पाईप, तो लावून घेतला. कालपर्यंत त्या ताईंनी दिला होता, खालच्या रूम मालक त्यांचाच होता. आणि आता मी सर्वात पहिले तर गॅस साफ करून घेते आणि चहा वगैरे दूध वगैरे ठेवते. आणि इकडे बघू शकता मी आता मंत्र आहे जो आपला, तो पण लावून घेतलेला आहे. छान वाटत आहे आज सकाळ सकाळ. सर्वात आधी मी दूध ठेवून घेतलं गॅसवर आणि पाणी ठेवलेलं आहे गरम प्यायला पोरांसाठी. तर आता माझी पूजा वगैरे तर झालेलीच आहे. आणि आता मी स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक बनवत आहे मी. इकडे अशी हिरव्या पत्त्याची भाजी मिळते, ती सुकी बनवायची. आपल्याकडे जशी तांदूळ जिऱ्याची भाजी असते, चवडीची भाजी असते, तशीच इकडे ही हिरवी पत्त्याची भाजी येते. त्याचं नाव वेगळंच आहे, माझे पण लक्षात नाही. काल विचारलं होतं मी तिथे. मी नंतर तुम्हाला सांगणार, हे माहीतच आहे. आणि आता मी थोडी टमाटरची चटणी पण बनवते. सयोनीला इतक्या नाहीत आवडत पालेभाज्या, तरी मी खायला तर लावतेच तिला. तिचे पप्पा पण खायला लावतात. आणि थोडी काहीतरी तिला मग टमाटरची चटणी पण थोडीशी. तर माझा स्वयंपाक झालेला आहे आणि आमचे चाललेले आहे जेवण. टी व्ही पण लावून झालेला आहे. मेन तर टी व्ही पाहिजे होता पोरांना. टी व्ही बघता बघता आज जेवण चाललेलं आहे. आता शांततेत, म्हणजे खूप उशीर झालेला आहे. आत्ताशी बसलं जेवायला. सामान पण भरपूर, थोडं इकडचं आवरावर केली, एवढा तर काढलेला आहे पसारा पूर्ण फेकण्यासाठी. मी पण बसली तर जेवायला. तुझी साहेब पण बसलेले आहे. खूप म्हणजे खूप दमलो कालपासून आम्ही. सामान लावण्यातनीच खूप हे होत आहे. तरी पण मी घरी याच्यासाठी स्वयंपाक करते की इथं आपल्या इकडच्यासारखे हॉटेल पण नाही आहे. हॉटेल तर मला बघण्यातच आलेलं नाही आहे तिकडे. इकडचं वातावरण पण एवढं काही आपल्या वातावरणासारखं मला नाही वाटलं. गरमी तर खूप जास्त आहे. पुण्याचं वातावरण तर एकदमच भारी आहे, ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण हॉटेल पण नाही आहे तसे, आणि माहोल पण असे, म्हणजे कॅम्प म्हटलं की आउटसाईडलाच पडते, ते तर आहे. पण इथून एवढं ते हॉटेल नाही आहेत चांगले. म्हटलं जाऊ दे आपलं घरी थोडं थोडं काय आहे ना. मी कधी खिचडी काही ना काहीतरी करते, मॅगी असं, आपली चटणी, टमाटरची चपात्या, असं काहीतरी काही ना काही करते. कारण घरी घरचं पण होऊन जाते, मुलांना पण. नाहीतर आम्ही तर इतका आजारी पडलो असतो. गावाकडे होतं तेव्हा पण सगळे हे सुरू होते, म्हणजे इकडे जा तिकडे जा फिरणं सुरू होते, कामं. आणि हे पण कामं सुरू झाले आपले सिफ्टिंगचे. गुड मॉर्निंग मित्रांनो.
मी सचिन वैदकर फौजी नीतू सचिन ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आणि हा आमचा सनी. गुड मॉर्निंग म्हण बेटा. गुड मॉर्निंग. आज तुम्ही विचार करत असाल की नीतू कुठं आहे, कारण की हा तिचं चॅनल आहे. आणि तुम्हाला सांगायचं की ना, आज तिची तब्येत बरोबर नसल्यामुळं ती काय आज ब्लॉग बनवू शकणार नाही. कारण की आम्ही सामान शिफ्टिंग केलं तर खूप दगदग झाली होती, त्याच्यामुळे तिची तब्येत खूप खराब आहे आज. तर आज झोपूनच आहे ॲक्च्युली ती. हे बघा अशी झोपलेली आहे. मग अंगावर पण घेतलेलं आहे तिने. काय दुखते नाही तुझं? हे बघा एकदम म्हणजे अंगात तिच्या एकदम जीव नाही आहे. हां, ॲक्च्युली ती ब्लॉग तिला खूप आवडतं काढायला, पण काय तिची तब्येत बरोबर नसल्यामुळं तर आजचा स्वयंपाक पण मी आणि आमची गुडिया राणी बनवणार आहे. आता चालू आहे त्यांचा अभ्यास. आणि सनी पण हेल्प करणार आहे. आणि सनी पण हेल्प करणार आहे आम्हाला. ठीक आहे. हे बघा नीतूची तब्येत खूप खराब आहे. तरी काल दवाखान्यातून आणलं तिला, तरी काही गोळ्याने काही फरक पडला नाही. तर सर्वांनी हे प्रेयर करा की लवकर लवकर नीतू ठीक झाली पाहिजे आणि नीतू लवकर ठीक हो. ठीक आहे. तुम्ही सर्व पण प्रेयर करा, माझी मम्मी लवकर ठीक झाली पाहिजे. ओके. आता झालेला आहे आमचा कांदा, टमाटर, मिरच्या, धनिया कापून. आता हे ठेवलेले आहे इथं कढई, तेल. आणि हे बघा गुडिया राणी कशी आता पीठ मळते आमची. आणि सनी बघा कसं भांडे घासत आहे आमचा. हे बघा. सर्व हेल्प करत आहे आता. हे बघा. आणि हे झालेलं आहे माझं कांदा आणि हे कापून. आता मी करणार आहे अंड्याची भुर्जी. नमस्ते गाईज, अशा प्रकारे आमची भुर्जी झालेली आहे तयार. हे बघा भुर्जी बनवलेली मी. आता आमची गुडिया राणी बनवत आहे चपात्या. हे बघा. हाय, गुड मॉर्निंग. तर हा व्हिडिओ आहे नेक्स्ट मॉर्निंगचा. नेक्स्ट मॉर्निंग म्हणजे काल मला बिलकुल बरं नव्हतं. मी झोपलेलीच होती दिवसभर, कारण खूप जास्त दगदग झालेली. गरमी पण खूप आहे इकडे पुण्यापेक्षा. वातावरण पण इकडचं आपल्याला सहन नाही झालेलं आहे अजून. आणि दगदग तर बघितलीच तुम्ही किती झालेली आहे मला. तिकडे पण खूप पॅकिंगचं वगैरे इकडे पण आणल्यानंतरचं सामान वगैरे लावणे खूप त्रास झाल्यामुळे मला एकदमच खूप थकल्यासारखं, अशक्तपणा असं जाणवत आहे. खूप जास्त त्रास होत आहे मला. पण आज उठावंच लागलं. आता मॉर्निंगचे वाजलेले आहेत 4. उठली मी कारण फौजी साहेब निघालेले आहेत परत एकदा ड्युटीवर जाण्यासाठी. तर त्यांच्यासाठी उठावंच लागलं. रात्री काही नाही त्यांना, म्हणजे आता जाणार तर आहेत पण लगेच वापस पण येणार आहे 5-6 दिवसांनी, कारण इथंच आता जॉईनिंग होणार आहे ड्युटीचं. त्यांच्यासाठी चालती माझी टिफिनची तयारी. टिफिन बनवत आहे मी. फ्लावरची भाजी बनवली, चहा वगैरे ठेवून घेतला आणि चपात्या वगैरे करते. आता जाऊन लगेच येणार आहेत 7-8 दिवसात तरी फौजी साहेब, कारण आता इकडे जॉईनिंग करायची आहे त्यांना भोपाळला. शेंगदाण्याची चटणी वगैरे केलेली आहे मी. कांदे, मँगो पण देणार आहे सोबत. इथे अशीच एक छोटी बॅग पॅक केलेली आहे, म्हणजे जास्त सामान नाही घेतलेलं, जेवढं लागते तेवढं. मुलं झोपलेलेच आहे. लाईट बंद आहे रूममध्ये. हे बघा
इकडे काही झोप नाही, टायगर उठला इकडे फक्त पप्पा पाहिजे. हो. आणि तिकडे बघा, आणि तिकडे बघा आमची दीदी. झोपीचं काही होश नसते आमच्या दीदीला. तर जे जे सकाळ होते ते जास्त झोप येते. कशाला उठला रे? आता पण रड येत आहे काय? इकडे बघ. आवाज तर चेंज झाला, आवाज तर चेंज झाला. हा, कर ना मग, हक कर ना पप्पाला. लवकर येतो दादा पप्पा. लवकर येतो मी. हा ठीक आहे ना. हम्म? या इकडं. तिकडं मेरे 3 चांद. बस लवकर येतो मी, ठीक आहे ना. काय डोळ्यात पाणी आलं वाटतं. नाही नाही, त्याला माहिती आहे लवकर येणार पप्पा, ठीक आहे. ठीक है बेटा. याच महिन्यात आज कितनी है 19 है ना, इसी महीने में आएगा. ठीक है. तू तो स्ट्रॉंग बॉय माझा है ना. मग तू तो मम्मीला दीदीला सांभाळलं पाहिजे, है का नाही. दीदी को रडती का. गुड बॉय तू माझा. त्यासाठी तुझं सोबत घेऊन आलेलं इथं है ना. पुण्यावर काम करतो तुझ्यासाठी. मला दीदींना सनी एका स्कूलमध्ये जाणार, एका बसमध्ये जाणार, त्यासाठी चालू काम करणार, ठीक आहे ना. दीदीचं ऍडमिशन राहिलं ना, हा त्यासाठी चालू आहे मी. ते कागद तिकडनं डॉक्युमेंट्स आणायला लागतात पप्पाला. चल, ऐकणार तर नाही आहेस तू.